आज मला डबल काम करावं लागलं, साडीला फॉल लावलेलं उसवून परत लावावं लागला. आता का सांगतोय. आणि सकाळी स्वयंपाक करत होते मी, तेवढ्यात रोहिणीच्या मॅडमांचा फोन आला की आज शाळेत मीटिंग आहे या म्हणून. काल मला रोहिणी बोलली होती मम्मी उद्या शाळेत मीटिंग आहे म्हणून, पण सकाळी मी कामाच्या नादात विसरले होते आणि लवकरच होता मीटिंग 9 वाजता. आणि यूपर्यंत जे मीटिंग होतं ना पालक आणि मुलांसाठी होतं. रोहिणीला बरं नव्हतं म्हणून ती का आली नव्हती, मीच जाऊन आणि सकाळी तिकडे जायचं होतं त्यामुळे मी फक्त चपातीच तेवढं केलं होतं. आल्यानंतर भाजी वगैरे करून ठेवलं. त्यानंतर हे ब्लाऊज मी कटिंग करायला घेतलं होतं. तर हे ना प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवले मी आणि बॅकला आणि स्लीवचं सगळं सिंपलमध्ये डिझाईन केले. आणि सगळं कस्टमरने सांगितलं होतं मला पुढच्या बाजूने सुद्धा पंचकोनी गळा केले, बॅकला पण पंचकोनी. आणि ह्या साडीला ना एकाच बाजूला काट होतं त्यामुळं काट म्हणजे दडी थोडीशी मोठी होती त्यामुळे खालचं थोडंसं कट करून बॅकला असं लावलोय. आणि थोडंसं काट राहिलं होतं त्यामुळे ते ना मी लटकनला लावलं खालच्या बाजूला, बघू शकता तुम्ही. आणि टोटल आहे ना ब्लाऊज सिंपलमध्ये खूप छान दिसत होता. तर हे ब्लाऊज रेडी करून ठेवलं. त्यानंतर मी ना फ्रेश होऊन साडीला फॉल लावायला बसले होते. इथं तर माझं डोकं दुखायला लागलं कारण मी ना अर्ध फॉल लावले होते. त्यानंतर मग मला ना फॉलमध्ये असं काय दिसलं की मला म्हणजे काय समजायचं बंद झालं. तर हे बघू शकता तुम्ही. आणि असं तर फॉल मी कस्टमरला लावून देऊ शकत नाही त्यामुळे ते सगळं काढलं. आणि आता एक टेन्शन आलं आता हे फॉल परत द्यावे की नाही, कारण उसवताना ना थोडंसं ते फाटलं त्यामुळे ते राहू देच म्हटलं, ते ठेवून दिलं आणि दुसरं फॉल लावलं साडीला. तर चला आजचा ब्लॉग इथे संपवते, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.